गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळी सकाळी मस्त अंघोळ करून रेडी होऊन गौराईकडे जायला निघालो. मस्त असं ताट रेडी करून आम्ही सरळ सरळ माझ्या मामीकडे गेलो. माझ्या शेजारीच असते ते, आणि त्यांच्याकडे ह्या पाळण्यामध्ये महालक्ष्मी बसतात. आमच्याकडे महालक्ष्मी म्हणतात, काही ठिकाणी गौराई पण म्हणतात, पण ॲक्च्युलीमध्ये महालक्ष्मी असो किंवा गौरी असो, भावना तर सेमच असतात ना. आईने मस्त अशी पूजा करून घेतली. खूपच छान असं मस्त वाटत होतं. नंतर मी पण मस्त पूजा करून घेतली होती आणि छान दर्शन पण करून घेतलं. मग घरी येऊन विचार केला काय करून काय नको. तर मग मी मस्त नाश्ता बनवायला घेतला. आज मला उपवास होता, तर मस्त साबुदाण्याची उसळ बनवली आणि मग दुपारी बोलत होते तर शेतामध्ये पोहोचलो. तेव्हा पराठीची ग्रोथ खूपच जास्त कमी होती आणि सडनली इतकी झाली की खूपच जास्त. विहिरीमधल्या पाण्याची टंचाईसुद्धा खूप जास्त वाढली होती आणि मला नाही ते घट दिसलं होतं, पण हवेमुळे तुटलं असावं ते घट. आणि नंतर बाबांनी इकडे असं हे मस्त संत्र्यावर लागणाऱ्या कीटकांसाठी औषध आणलं होतं. माझा इथे असाच टाईमपास सुरू होता आणि मस्त असं बगीच्यामध्ये हिरवंगार बघून खूप मस्त वाटत होतं. सर्वीकडे हिरवा. नंतर मग आम्ही जसं जायला निघालो घरी, तर पावसाने सुरुवात केली. कसं घरी पोचल्यावर मग मी परत महालक्ष्म्यांकडे गेले, कारण संध्याकाळी जेवणाचं आमंत्रण होतं. तर मग मी मस्त असं तिथे दर्शन घेतलं आणि जेवण केल्यावर घरी आले.